नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 16 घरांची चेन विणलेली आहे। तर वरती आपल्या इथे 3 चेन विणायच्या आहेत। ह्या 3 चेन तर आपल्याला इथे खाली 5व्या चेनमध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे। ह्या 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 4 चेन वरती विणायच्या आहेत। या 4 चेन खाली आपल्याला सेम 4 चेन सोडायच्या आहेत। 1 2 3 4 इकडे 9 चेन शिल्लक राहावे ह्याप्रमाणे आपल्याला पुढील ह्या 4थ्या चेन मध्ये हे क्रोशिया विणून घ्यायचं आहे। परत पुढच्या चेन मध्ये पण आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। अशा उरलेल्या सर्व चेन मध्ये आपल्याला इथे 9 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला साइडच्या 3 चेन आणि 9 क्रोशिया विणलेल्या वरती आपल्याला इथे 7 चेन विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला ह्या 3ऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। पुढे इथे आपल्याला 4 चेनवरती 4 चेन विणायचे आहेत आणि ह्या पुढील क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। पुढे नंतर सेम ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत आपल्याला। सेम खालीलप्रमाणे ह्या 4 चेनवरती 4 चेन विणायचे आहेत आणि ह्या मधल्या 3 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत सेम। पुढे नंतर इथे आपल्याला खाली आपण 7 चेन विणल्या होत्या, सेम 7 चेन विणायच्या आहेत आणि इथील 3ऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे। चेनच्या घराच्या 2 स्टेप विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत चेनवरती चेन विणायची आहे। साइडच्या 3 चेन इथे विणून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये इथे एकूण 6 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे मध्यभागी ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत 3। इथे आपल्याला ह्या 4 चेनच्या घरामध्ये इथे 3 क्रोशिया इथे आपल्याला विणायचे आहेत। आणि ह्या साइडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। इकडील प्रमाणे इकडे येत आपल्याला चेन विणायची आहे, ह्या 3 चेन आणि त्यानंतर इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। आपण खाली 4 चेन विणल्या होत्या, सेम इथे 4 चेन विणायचे आहेत असे आणि ह्या साइडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे सेम आपल्याला ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे परत 4 चेन विणायचे आहेत, मध्यभागी ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। पुढील 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला 3ऱ्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला हे याप्रमाणे इकडे विणायचं आहे। तर इथे आपल्याला साइडचे 3 चेन विणायचे आहेत आणि यासह आपल्याला इथे 6 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत ह्या चेनच्या घरामध्ये।
त्यानंतर ह्या मध्यभागी क्रोशियावरती सेम क्रोशी इथं विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत ह्या 4 चेन विणायच्या आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला साईडच्या 3 चेन, मध्यभागील 2 चेन अशा 5 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढे पण परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशियावरती चेन विणून घ्यायची आहे. आणि पुढील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे याप्रमाणे इकडे आपल्याला साईडच्या हा 3 क्रोशिया विणायचे आहेत. इथे याचप्रमाणे इथे वरती पण आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत. आणि इथे आपल्याला खाली आपण इथे 3 क्रोशिया विणल्या होत्या, तर इथे आपल्याला साईडच्या ह्या क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. आणि मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि पुढील क्रोशिया चेनमध्ये विणायचा आहे. पुढे सेम याप्रमाणे इथे आपल्याला 6 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे सेम खालीप्रमाणे इथे 3 चेन द्यायचे आहेत. पुढे परत 7 चेन बनवायचे आहेत आणि सेम इथे मध्यभागी ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणे इथे 4 चेन विणायचे आहेत. वरील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि पुढील सेम क्रोशियावरती क्रोशिया विणल्यानंतर पुढील 4 चेन विणायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे वरती विणून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्टेप चेनची विणल्यानंतर दुसऱ्या चेनच्या स्टेपमध्ये आपल्याला इथे सेम खालीलप्रमाणे इथे क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी पूर्ण चेन क्रोशियाने विणल्यानंतर इथे आपल्याला परत साईडच्या ह्या 3 चेन विणायचे आहेत. इथे सेम खालीलप्रमाणे ह्या 7 चेन इथं विणायच्या आहेत. आपल्या मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. साईडच्या ह्या 3 क्रोशिया विणून घेतल्यानंतर मध्यभागी 4 चेन विणायचे आहेत. मध्यभागी 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत मधील 7 चेन ह्या विणून घ्यायच्या आहेत आणि सेम या तिसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम याप्रमाणे पुढे विणत जायचं आहे. मध्यभागी स्टेप इथे विणायची आहे आणि पुढे विणत जायचं आहे. अशी तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.